विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सगळ्यांना उत्सुकता होती ती मंत्रिपदाबाबतची। प्रत्येक जिल्ह्यात कोणकोणत्या आमदाराला मंत्रिपद मिळतील याचे अंदाज अनेक जण गेल्या अनेक दिवसांपासून बांधत होते। मंत्रिमंडळात कुणाच्या वाट्याला काय येणार, मंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात मागच्या अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या। मंत्रिपदासाठी पुणे जिल्ह्यातनं चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, दत्ता भरणे यांची नावं चर्चेत होती। अखेर चंद्रकांत पाटील आणि माधुरी मिसाळ आणि सोबतच दत्ता भरणे यांच्या नावावर पक्षानं शिक्कामोर्तब केलं। पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघांपैकी महायुतीच्या 18 उमेदवारांना यश मिळाले। यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तामामा भरणे यांची देखील कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे। यंदाच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात पुण्यातील महिला आमदाराला राज्यमंत्रीपद मिळाले आणि 45 वर्षांपूर्वीच्या इतिहासाची एक प्रकारे उजळणी झाली आहे। आता ती कशी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर 45 वर्षांनंतर पुण्यातून महिलेला मंत्रिपद देण्यात आलंय। 1978 मध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून शांती नाईक या विजयी उमेदवार ठरल्या होत्या। त्यावेळी शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं होतं आणि त्यानंतर थेट 2024 मध्ये माधुरी मिसाळ यांच्या रूपानं महिला आमदाराला राज्यमंत्रीपदाचा मान मिळालाय। म्हणजे पुण्यात महिलेला मंत्रिपद मिळण्यासाठी तब्बल 45 वर्षांची वाट पाहावी लागली आहे। आणि यासोबतच पर्वती विधानसभा मतदारसंघाची आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित होते, ती म्हणजे तब्बल 30 वर्षांनंतर म्हणजे 1995 नंतर पर्वती मतदारसंघाला मंत्रिपद मिळालंय। माधुरी मिसाळ या यंदा चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होत्या आणि यंदाही त्या विजयी झाल्या, त्यामुळे अर्थातच मंत्रिपदासाठी त्या पात्र होत्याच। यापूर्वी 2014 मध्ये मंत्रिपदाच्या यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होता, परंतु उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ऐनवेळी त्यांच्याऐवजी मुंबईतल्या विद्या ठाकूर यांचा समावेश मंत्रिमंडळात केला गेला आणि त्यामुळे मिसाळ यांची संधी त्यावेळी हुकली होती। तेव्हापासून मिसाळ यांचं नाव सातत्यानं चर्चेत होतं। यंदा मात्र त्यांना राज्यमंत्रीपद देऊन पक्षानं भरपाई केल्याची सगळीकडे चर्चा आहे आणि माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळाल्यानं पर्वती विधानसभा मतदारसंघात मोठा जल्लोषही पाहायला मिळाला। तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यंदा दुसऱ्यांदा कोथरूड विधानसभा मतदारसंघातनं विजयी झाले। मागील सरकारमध्ये चंद्रकांत पाटलांकडे उच्च व तंत्रशिक्षण विभागाची जबाबदारी होती, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचं नाव मंत्रिपदासाठी यंदाही निश्चित मानलं जात होतं। तर जिल्ह्यातनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही मंत्रिपद देण्यात आलंय। इंदापूर मतदारसंघातून तिसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं विजयी झालेल्या दत्तामामा भरणे यांना दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे। 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये दत्ता भरणे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं, तर यंदा दत्ता भरणे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलंय। एकूणच पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुणे जिल्ह्याला मंत्रिमंडळात झुकतं माप देऊन महायुतीनं आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली असल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालंय। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।